नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळपासून असं पाणी चालू झालं. मी म्हटलं ते तुम्ही दिलेलं चॅलेंज करायला जातो मी 25 किलोमीटर पैदल चालायचं. तर काही होऊनच नाही राहिलं कालपासून, कारण एवढं पाणी येऊन राहिलं का बोलायचं काम नाही. हे पहा, पूर्ण कंटिन्यूमध्ये म्हणजे कंटिन्यू पाणी चालू आहे. घरी इकडे सेंटरिंग बांधणं चालू होतं तर कामही बंद झालं. आणि इकडे ह्या खोल्याच्या आहे याच्यामध्ये पण पूर्ण पाणी भरलं आहे. इकडून मी छिद्र पाडले, आता इथून चाललं पाणी. पण सेंटरिंगही खराब होते ना, मग एवढं पाण्यात राहिलं. खोलीचं झालं आणि एक खोलीचं तिकडे राहिलं आहे बांधाचं. आज होतो तो, पण पाण्याच्या ना काही ताल बसला नाही. आता माहीत पण कधी होते काय होते. तर वाटून तो असं राहिला आहे, आज पूर येते का काय काही सांगता नाही येत. नाल्या गिल्या भरल्या म्हणा. आता तिकून इकडे आलो मी, तिकडे राहिल्या सध्या. तर आणि पाहिलं तर गाडी ओली झाली. मग लक्षच नाही गाडी झाकाची. एकदा गाडी ओली झाली का मग होते तिचं इंजन थंडन, मग काही होत नाही चालू. त्यापेक्षा गाडी झाकून ठेवली ते बरं. आता एवढ्या पाण्यात मी आलो इकडे आणि गाडी झाकून देऊन दिली. आता थोडीशी पूर आला काय तर पोहून घेतो आता, कारण पाणी असं राहिलं आहे जोरानं. हा म्हटलं इकडे सिमेंट ओलं होईल तर आलो इकडे पाहाले. आता भरला आलो होतो चालू. हां आणि पटकन त्याला पोलीस निघालो मी माहिती बरोबर. पाणी एखादं मला झालं जोरानं. चालू झालं. चला आता पुराला काय पाहून घ्यायचा निघायचं. एसटी आली आता कितीचा गाडी होत. हे 100% जर मोर्शी जर असेल ना तर तिकडे मोर्शीच्या पुलावर वरते एवढं जर पाणी आलं असेल तर. चला इथून दिसतेच पूर आला का नाही आला तर, कारण नाले आले तर व्हायचं पाणी नाही आलं रे कायचा पुरी. चला घरी आता, काम नाही धंदा नाही, फालतूचा चक्कर झाला इकडे. हा म्हटलं भल्ला पूर आला असं, पूर पाहायला भेटते म्हटलं वर्षातला पहिला. आता खालून पॅन्ट पूर्ण ओला झाला म्हणजे आता पूर्ण कपडे बदलावं लागते पाण्याच्या यानं. एक तर ह्या पावसात कपडे वाहत नाही. आता ऊन तपली तर बरं, नाही तर वांदेच आहे. सगळे कपडे आहे ना धुवून ठेवले आहे. आता नाल्याही भरले इकडल्या घरासमोरच्या. सध्या इकडे आम्ही राहिले. सगळ्या कामाला गेलेल्या बाया घरी आल्या आज. आता पाणी गेली थांबल्यावर जाऊन पाहा लागून बरोबर चक्कर मारला का तिकडे लेंडीने आला असेल पूर हमकाच. ते जिथं गणपती ठेवल्या, गणपती पाण्यात झाकझूक करून ठेवल्या ओल्याने झाल्या पाहिजे म्हणून. बाया आल्या कामावून घरी आता. आता पाणी झालं कमी थोडंसं तर दादाच्या घरची छत्री नेऊन देतो आणि मग डबल तिकडे पूर पाहायला जातो. लेंडीला पूर आला आहे तिकडे, लेंडीला दिसून राहिला इथून. मी पाणी ज्यावेळेस सरळ चालू होतं ना त्यावेळेस आलो पाहाले. त्यावेळेस म्हटलं मी पाहिले पाणी येत मग पूर्ण याला म्हटलं आज. लेंडीला चांगला आलाय पूर. हा लेंडीला आता आहे टोंगा पाणी आता. काय काय पाहिजे हा कचरा. टाकले दोघं जण निघून राहिले. म्हटलं निघते का नाही निघा, तिकून देता येईन का दिले. राहू भैया काम हातच आहे टाकले माणसं. कुठं बॉल, तुला बॉल दिसला कुठं? हे चपकलेला पाय ना. हे त्या बॉल घालू बी बघू
इथे दे सुमित, इथे खोड झाला कोर टाकुडी हातात कुर्ती इथं पाय काय तो पाय इथं हातात कुर्ती काय? अबे हा पाय पकड पकड पाय पुढं असताय हात लटकलंय अबे थांबते थांबते बोरी बी वाटते. पाणी आला तर किती मोठं पोटाच्या वरातून चाललं ही पोते पुरो जमते काय तो जाणार नाही ते का पोते तुम्हीच मारू उडी नाही तर बो वे ओय पायरे आला रे आला रे काय ला तुम्ही पकडून राहिला हट काय करू राहिला रे भाऊ आता आलो आम्ही कोचिंग गेम खेळाले आमचं बाहेर गेलो तो बम पुराला होता आणि आता बाहेर पाणीच चालू आहे चिरीक चिरीक आणि कुठंच जाऊ शकत नाही तर मग आज म्हटलं आता गेमिंगच करा BGM आहे आफ्टर लॉंग टाईम लय दिवसानं आम्ही त्याच्या इथं गेलो होतो त्याच्या हॉलमध्ये आम्ही बसतो ना तर त्याला आम्ही कोचिंग की म्हणतो त्याच्या हॉलले तर मग तिथं थोडा वेळ खेळलो लय दिवस झाले गेम नव्हतो खेळलो चला म्हटलं आज पाणीच येत आहे तर थोडंसं गेम खेळा 1-2 गेम खेळलो त्याच्यातही अपडेट आलं होतं काही खेळता येत नाही जाय तो गेम ठेवून दिला थोडा वेळ आराम केला बसलो तिथं गोष्टी सांगितल्या इकडल्या तिकडल्या पाकडल्या आणि बस चला म्हटलं आता घरी जातो थोडंसं फ्रेश होतो आणि बाहेर फिरायला जाऊ म्हटलं कारण आज थोडंसं वेळही झाला जर थोडंसं 3 वाजता जर पाणी बंद झालं असतं तर मग 25 किलोमीटर चालायच्या चॅलेंजला गेलो असतो मी आज पण आज पॉसिबल नाही उद्या पाहू कारण जर समजा उद्या जर कदाचित पाण्याचा मोसम चांगला राहिला पाणी जर नाही आलं तर मग उद्या 25 किलोमीटरवाला मला घरी बा आता फ्रेश व्हा थोडंसं हे पूर गेल्यावरची कंडिशन बा पूर होता त्यावेळेस त्याच्यातून पूर्ण पाणीच पाणी होतं बाबू भाई ऑब्झर्वेशनसाठी आले इकडे तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच याच्यानंतर चांगले ब्लॉग येणार आहे तर म्हणून म्हणतो सबस्क्राईब करून ठेवा आवडला असेल तर लाईक करा नसन आवडला तर शेअर करा आणि सप्पास नसन आवडला तर सबस्क्राईब करा आता काय जमते तुमच्यामधून भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय